नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज महामुलाखतमध्ये आपल्यासोबत जे पाहुणे आहेत ते एक सज्जन पाहुणे आहेत, परंतु त्यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल आहेत. 7 वर्ष जवळजवळ ते तुरुंगात होते. एका प्रकरणामध्ये त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये ती लवकरच होईल अशा प्रकारची शक्यता आहे. आज ज्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ते निमित्त आहे पुस्तक प्रकाशनाचं. नुकतंच त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, दाभोलकर हत्या आणि मी. या विषयावर आपण बोलणार आहोत लेखक विक्रम भावे यांच्याशी. विक्रमजी नमस्कार. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. मी तुमचा जो परिचय दिला त्याच्यामध्ये मी सांगितलं की तुम्ही एक सज्जन व्यक्ती आहात आणि मी हेही सांगितलं की तुम्ही 7 वर्ष तुरुंगवास भोगलाय. 2 प्रकरणामध्ये तुमच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. हे सगळं ऐकायला खूप विचित्र वाटतं. सनातनशी तुमचा संबंध असल्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही गोले गेलात. तर मुळात आपण सनातनपासून सुरुवात करू. सनातनशी तुमचा संपर्क कधीपासून आला? तुम्ही कधीपासून काम करताय? सनातनमध्ये माझे वडील खूप आधीपासून आहेत. अच्छा. आणि वडिलांमुळे माझा संपर्क आला. बरं. आणि तो अशा ह्यानी की आपल्या व्यक्तिगत आयुष्यात जी साधना किंवा उपासना असते ती जी सनातन संस्थेची शिकवण आहे ती मला फार भावली आणि ती मला वडिलांकडूनच समजली, कारण वडील खूप पूर्वीपासून त्यात होते. त्यामुळे व्यक्तिगत उपासना किंवा जी साधना म्हणतो आपण, तर ती मी सनातनच्या जी विचारसरणी म्हणजे मार्गदर्शन त्या विषयाचं त्याप्रमाणे मी करत आलेलो आहे. पण त्या संस्थेमध्ये कधी मी कुठलं पद मला दिलंय किंवा मी मागितलंय किंवा पद भूषवलंय, जबाबदारी माझ्यावर, असं आजपर्यंत नव्हतं कधी. व्यक्तिगत साधना मात्र मी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे करतो. किती वर्ष संपर्कात आहात सनातनच्या? तसं लहानपणापासूनच, कारण वडील आधीपासूनच होते त्यामुळे. अच्छा. 2008 मध्ये गडकरी रंगायतांमध्ये ब्लास्ट झाला आणि त्या प्रकरणामध्ये ATSचे अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचले, तुम्हाला अटक झाली. ते सगळं काय प्रकरण होतं नेमकं? एक आम्ही पाचपुते नावाचं एक नाटक होतं. आता खरं असं आहे की या प्रकरणात मला 10 वर्षाची शिक्षा झालेली आहे. मुंबईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा दिली होती आणि माझं अपील प्रलंबित आहे अजून हायकोर्टात. त्यामुळे मला त्यातल्या फार तपशिलात जाता येणार नाही, कारण मी स्वतः त्यातला आरोपी असल्यामुळे. पण काही गोष्टी ज्या ऑन रेकॉर्ड आहेत त्या मी सांगू शकतो. त्यामुळे काही न्यायालयाचा अवमान वगैरे होणार नाही असं. पण मी काहीतरी एक हे ठरवणं की हे असंच होतं, तो न्यायालयाचा अधिकार आहे, माझा नाही. तर आम्ही पाचपुते नावाचं एक तिथे नाटक होणार होतं आणि त्यापूर्वी अनेक ठिकाणी ती नाटकं झाली होती आणि आम्ही त्याला विरोध करत होतो. की फार पूर्वी एक नाटक आलं होतं यदा कदाचित म्हणून, त्याच्यामध्ये थेट श्रीकृष्ण पांडव यांना त्या महाभारतातल्या वेशातच दाखवलं होतं. त्यांच्या तोंडी अश्लील भाषा, शिव्या वगैरे असं होतं. आमचा विरोध त्याला यासाठी होता की बाबा नाटक हे चांगलं माध्यम आहे ना, तुम्ही समाज प्रबोधनासाठी त्याचा उपयोग करू शकता. अनेक विषय आहेत नाटकासाठी. नाटक या संकल्पनेला आमचा विरोध नाही. त्याचा उपयोग अनेक चांगले विषय घेऊन लोकांचं प्रबोधन किंवा जागृती करण्यासाठी, अगदी स्त्री भ्रूण हत्यासारखे विषय गंभीर आहेत आजही. एवढं प्रगत इंटरनेट 5G वगैरे सगळीकडे आलं तरी सुद्धा ह्या गोष्टी नाही अजून बंद झालेल्या. असे विषय आहेत ना बरेच. आमच्या देवतांची टिंगल का बरं? तुम्ही जर फार कलासक्त वगैरे असाल, धर्माच्या आणि जातीच्या आणि ह्याच्या पलीकडे आम्ही कलासक्त, तर मग येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबराच्या बाबतीत पण ते करतात. तिकडे नाही कधी असं होत. मात्र श्रीकृष्ण आणि पांडवांना हे दाखवलं जातं अशा प्रकारे. म्हणून आमचा विरोध होता त्याला खूप. अगदी राष्ट्रपती मान्य प्रतिभाताई पाटील मुंबईत आल्या तेव्हा त्यांना सुद्धा निवेदन आम्ही द्यायला गेलो होतो की हे थांबवा, असं प्रकार होऊ नये. नाटक एक चांगलं माध्यम आहे समाज प्रबोधनाचं किंवा मनोरंजनाचं म्हणू आपण. अशा गोष्टी होऊ नयेत. हिंदूचा देश आहे, हिंदू बहुल आहे तिथे आणि थेट पायदळी तुडवल्या जातात भावना आमच्या. आमचा खूप विरोध झाल्यानंतर ते नाटक काही काळ थांबलं आणि आम्ही पाचपुते नावाचं नाटक आलं. तर त्या नाटकामध्ये पूर्वी पितांबर आणि या सगळ्यात असलेली पात्र शर्ट पॅन्ट मध्ये आली. तिकडे महाभारतातली थेट कथा होती की पांडवांचं त्यांच्या चुलत्याशी असलेला वाद. या नाटकामध्ये असं झालं की 5 सख्खे भाऊ आहेत
आणि पानाच्या गादीवरून त्यांचं त्याच्या चुलतेशी भांडण आहे, वडलोपार्जित पानाची गादी. त्या 5 सख्या भावंडांचा एक मित्र आहे, त्याचं नाव किसन्या. म्हणजे लक्षात येतं आम्हाला तुमच्या जखमीवर मीठच चोळायचंय, असं साधारण ते होतं. आणि त्यामुळे ते नाटक असेल तिथे आम्ही आंदोलन करतच होतो. त्या गडकरी रंगायत नाट्यगृहाच्या वेळेला तिथे स्फोट झाला आणि आम्हाला त्याच्यात पकडण्यात आलं. आणि आता एकूण पुराव्यांची तुम्हाला हे सांगतो, मला फार मगाशी सांगितलं तसं फार खोलात जाता येणार नाही त्यातला हे असल्यामुळे. पण माझ्यावर असा आरोप होता की माझ्याकडून 20 जिलेटिन 20 डिटोनेटर जप्त करण्यात आले म्हणून. माझ्याकडून जे 20 जिलेटिन डिटोनेटर जप्त केले असं पोलीस म्हणतात, तर त्याचा सोर्स द्यावा. कुठल्याही केसमध्ये आमच्याच नाही, वेपन मिळालं तर त्याचा सोर्स द्यावा लागतो, कुठून आलं हे बाबा. त्याचा सोर्सची मोठी सुरस कहाणी आहे त्या चार्जशीटमध्ये. त्यात असं लिहिलंय की विक्रम भावेनी या माणसाकडे ते मागितलं होतं, नी ब कडे मागितलं, नी क कडे मागितलं, नी ड कडे मागितलं. ला असं माहिती होतं की मुंबई गोवा महामार्गाजवळ असलेल्या कोलाड गावाच्या नजीक दर रविवारी संध्याकाळी 5 वाजता एक राजस्थानी माणूस जिलेटिन आणि डिटोनेटर विकायला येतो. अच्छा, हे त्याला माहिती होतं असं तो सांगतो साक्षीत जबाबात. म्हणून तो एका रविवारी संध्याकाळी गेला. तिथून एक जीप आली, जीप थांबली, माणूस एक उतरला, त्याच्या हातात पिशवी होती. त्या माणसाने या ला विचारलं की जिलेटिन डिटोनेटर घेणार का, मी विकायला आलोय. हा म्हणाला हो. त्याने विचारलं किती हवेत, हा म्हणाला 20-20. तो म्हणाला ही घ्या पिशवी, ह्यात 20-20 आहेत. मग 2000 रुपये मी त्याला दिले, ती पिशवी मी घेतली आणि मी क कडे देऊन टाकली. क कोर्टात येऊन म्हणतो मला नी एक पिशवी दिली होती, त्यात 20 जिलेटिन 20 डिटोनेटर आहेत असं तो म्हणतो. मी काही उडून बघितली नाही, मी ती ला देऊन टाकली. बर येऊन कोर्टात सांगतो मी ती ला देऊन टाकली. येऊन म्हणतो मी ती विक्रम भावेनं देऊन टाकली. हे चारही उलट तपासणीत म्हणतात आम्ही पिशवी उघडून नाही बघितली आत. यांनी दिली, मी पुढच्याला दिली, एवढंच. मग ते 20 माझ्याकडून जमा झाले, अशी ती सोर्स आणि रिकव्हरी झालं. आता गंमत अशी की फॉरेन्सिकला हे सगळं मटेरियल जाताना 20चे 22 झालंय, हे परत येताना काहीतरी 27 झालेलं आहे. त्याच्यामुळे पोलिसांच्या नोंदीमध्ये कलेक्टरकडे एक पत्र जातं चार्जशीट फाईल करण्यापूर्वी, सँक्शन घ्यावी लागते कलेक्टरची. सगळ्याच बहुतांश फौजदारी केसेसमध्ये, जसं एक्सप्लोजिव्ह ऍक्ट वगैरे सारखी विशेष कलम असतील तर त्या पत्रात 35 उल्लेख आहे. इतक्या वाढ होत जाऊन सुद्धा प्रत्यक्ष खटला चालला त्यावेळेला कोर्टापुढे काहीच आलं नाहीये. बरं, त्याचं कारण असं की पोलिसांनीच ते नष्ट करून टाकलं असं पोलीस सांगतात. अच्छा, आता हे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता न्यायालयात. का तर बाबा एक्सप्लोजिव्ह जे एक्सपर्ट असतात त्यांचं म्हणणं आहे मुंबईच्या हवामानाला ते फुटू शकतं. तर मला प्रश्न हा पडतो की 26/11च्या हल्ल्यात पण थेट RDXच मिळालं होतं कुठेतरी, तो बॉम्ब फुटला नाही म्हणून असं काहीतरी. ते मात्र फुटलं नाही मुंबईच्या हवामानात, ते खटला संपेपर्यंत होतं, ते कोर्टापुढे आलं सुद्धा हे म्हणून. पण आमच्याच केसमधलं फुटू शकतं. हा, आणि ते जिलेटिन डिटोनेटर, मी त्याविषयी नंतर अभ्यास केला तर माझ्या लक्षात आलं त्याला सेकंडरी एक्सप्लोजिव्ह म्हणतात. म्हणजे ते असं उगाच उन्हात आलं आणि फुटलं गरम होऊन असं होत नाही, त्याला काहीतरी जर्क लागतो, इग्निशन लागतं असं. हा, ते असं गरम हवेत कसं फुटेल. त्यामुळे त्यांच्या अर्जाला माझ्या वकिलांनी विरोध केला. तसं म्हटलं तर पुरावे परस्पर नष्ट होत आहेत हे आमच्या फायद्याचं आहे ना. तरी माझे वकील सांगत होते की असं नाही चालणार, पुरावे आहेत ना कोर्टातले, फेअर ट्रायल झाली पाहिजे ना, मग नष्ट नका करू, येऊ दे ना. पोलिसांना भीती वाटत असेल तर मी माझ्या घरी ठेवतो, ते सील करा, सगळ्यांनी सही करू आपण त्याच्यावर, मी माझ्या घरी ठेवतो किंवा ऑफिसमध्ये, आणि ट्रायल चालेल तेव्हा घेऊन येतो. संजीव पुनाळेकरच वकील होते तेव्हा. तरी सुद्धा ते नष्ट केलं गेलं. आणि मग तपास अधिकाऱ्यांनी असं कॅज्युअली सांगितलं नाही, पण ते कोर्ट म्हणालेलं. बरं, आमच्या वकिलांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला न्यायालयाने की नष्ट करू नका. तरी सुद्धा ते साक्षीला येताना तो म्हणतो नाही ते केलं नष्ट, कारण एक्सप्लोजिव्ह एक्सपर्ट आम्हाला सांगत होता ठेवू नका, आम्ही नष्ट केलं. तुम्हाला अटक नेमकी कशी झाली आणि कधी झाली? त्या प्रकरणात जून 2008 मध्ये अटक झाली होती आम्हाला. अच्छा. साधारण 2011 पर्यंत तो खटला चालला.
सव्वा तीन वर्ष. आणि मग आम्ही 6 आरोपी होतो एकूण. 6 पैकी आम्हाला दोघांना 10 वर्षाची शिक्षा दिली कोर्टाने. ती शिक्षा एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ऍक्ट अंतर्गत दिली. आमच्या विरोधातला बाकी कुठलाच आरोप सिद्ध झाला नाही. आता ते सबस्टन्स ऍक्ट म्हणजे काय, तर माझी 100 एकराच्या वर आज घडीला जमीन आहे. त्यातली जवळजवळ 30-35 एकर तर भातशेती आहे. त्यातली काही लांब आहे गावापासून, पण माझ्या गावाला लागून आमची 17 एकर भातशेती आहे. त्यामुळे दरवर्षी जून महिना होता अटक झाली तेव्हा, त्यावेळेला पेरण्या होऊन गेलेल्या असतात आणि लावण्या भाताच्या होणार असतात. त्यामुळे युरिया वगैरे आम्ही आणून ठेवतो घराबाहेरच्या पडवीत. तसं ते आणून ठेवलेलं होतं. आता माझ्या घरी जाऊन पोलिसांनी त्या युरियाच्या पोत्यावर एक कापसाचा गोळा फिरवला, त्याला कॉटन स्वॅब म्हणतात. आता त्यात अमोनिया पार्टिकल मिळणारच ना, युरिया खातात दुसरं काय मिळणार आहे. मग ते तिथे मिळालं म्हणून एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ऍक्ट नुसार ती 10 वर्षाची शिक्षा आहे. असं साधारण ते स्वरूप आहे त्या केसचं. पुढे मी शिक्षेविरोधात अपील केलं. 10 वर्षाची शिक्षा दिली होती न्यायालयाने, त्यातली निम्मी म्हणजे 5 वर्ष भोगून झाल्यावर ते अपील लगेच काय चालायचे चान्सेस नाहीत, म्हणून मग न्यायालयाने आम्हाला जामीन दिला. आणि मग आम्ही सध्या त्या बेलवर आहोत. तुरुंगात रवानगी नेमकी तुमची कधी झाली? 2008 जुलै. आणि कुठे, कोणत्या तुरुंगात होता? अर्थ रोड मध्ये. कसा अनुभव होता? तसं खरं तर चांगला म्हणावा असं नसतोच जेलचा अनुभव, पण आम्हाला त्रास नाही झाला. आम्हाला अतिसुरक्षा विभागात, ज्याला अंडा सेल म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये संजय दत्त होता, त्या अंडा सेल मध्ये तुम्हाला, त्या अंडा सेल मध्ये आम्ही होतो. आता वर्तमानपत्रात अंडा सेल म्हणजे असं एक अंड्याच्या आकाराचं ग्रिल वगैरे असं दाखवलं जायचं. तसं काही नसतं. ते अंडा सेल म्हणजे एक वर्तुळाकार इमारत असते ज्याला वरून ग्रिल असतं. आतल्या माणसांना आकाशा व्यतिरिक्त काही दिसत नाही, बाहेरचं जग. हा, तिथे सहजासहजी पोचणं शक्य नाही कोणाला, म्हणून त्याला दिसत नाही. आपल्या आजूबाजूच्या रूम मधले आपण एकमेकाशी बोलू शकतो, भेटू शकतो. पण त्या वर्तुळाकार इमारतीच्या बाहेर आपला कोणाशी बाहेर आल्याशिवाय किंवा आपल्याला बाहेर काढल्याशिवाय काय नाही. त्यामुळे त्याला खरं नाव आहे अतिसुरक्षा विभाग. फक्त अंडा सेल हे जेलच्या परिभाषेतलं नाव आहे त्याचं. ती वर्तुळाकार इमारत असते म्हणून. बरं, काय अनुभव म्हणजे तुरुंगाचे कर्मचारी किंवा तुमचे जे तुमच्या सोबत जे कैदी असायचे त्यांचे काही सांगण्यासारखे अनुभव? कोण होतं मुळात तुमच्या सोबत तुरुंगात? आमच्या आजूबाजूला छोटा राजन गँगची बरीच मंडळी होती. एक DK राव वगैरे अशी मंडळी होती. आमचा अनुभव असा आहे की ती मंडळी धार्मिक खूप आहेत. म्हणजे एक ठराविक त्यांचं काय दैनंदिन असेल, रोजची पूजा, काही पोथी वगैरे, हे सगळं झाल्याशिवाय पाणी पण पित नसायचे ते. म्हणजे हे आमच्यासाठी आश्चर्यकारक होतं की जनरली गुन्हेगाराची हे काय असते आपल्या डोक्यात इमेज, तर तसं ते नव्हतं. बहुतांश तशी मंडळी मी पाहिली. म्हणजे एकतर त्यांच्यातला एक जण असा होता की तो दरवर्षी नवरात्रात फक्त 9 दिवस पाणी पिऊन राहायचा. अक्षरशः काही खायचा नाही अजिबात. उपास म्हणजे उपास, पाणी पिऊन राहायचा. कोण बरं तो? त्याचं नाव काहीतरी जीवन वगैरे असं होतं, मला आडनाव. तो पण राजन टोळीचा होता. हा, बरं. म्हणजे आता हे सगळं ते म्हणायचे स्वतःला, आपल्याला काय माहिती नाही खरंच राजन टोळी का काय. पण साधारण हे लक्षात आलं की गुन्हेगारच तिथे आहेत, तर ते सगळे असेच रोज उठून मारामाऱ्या होतात वगैरे असं नसतं. खूप कोऑपरेटिव्ह होते, आमच्याशी खूप चांगले वागले. किंवा जेल तुरुंगाचे अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडूनही आम्हाला त्रास नाही झाला कधी. कसं म्हणजे त्यांची वर्तणूक कशी असायची नेमकी? नाही, आम्हाला अगदी आदराने वागवलं त्यांनी, खरं सांगायचं तर. अगदी म्हणजे आम्हाला कसलाच त्रास नाही दिला त्यांनी. तुरुंगात कशाला आलो असं वाटणार की काही परिस्थिती नव्हती असं तुमचं म्हणणं आहे? हा, म्हणजे साधारण आता सिनेमात वगैरे जे बघतो तुरुंगात काय चालतं, तसं आमच्या बाबतीत तरी काही झालं नाही. आम्ही अतिसुरक्षा विभागात होतो. आमची जेल प्रशासनाने तरी आमची काळजी घेतली. काळजी म्हणजे आम्हाला काय अगदी बेड दिला, गाद्या दिल्या वगैरे असं नाही. जे कारागृहाच्या नियमात जे बसतात सुविधा, त्या त्यांनी आम्हाला सगळ्या दिल्या. थोडक्यात त्रास दिला नाही? त्रास दिला नाही काय. बरं.
आणि आम्ही कैदी म्हणून आम्हाला जे जे मिळायला पाहिजे ऍज पर जेल मॅन्युअल ते त्यांनी कधी अडवलं नाही. अच्छा, तुमच्या अधिकारात आहे ना, हे घ्या असं. बरं, हे मालेगाव ब्लास्ट प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते तुमच्या मग कधी संपर्कात आले तुरुंगात? 2008च्या सप्टेंबर महिन्यात ब्लास्ट झाला आणि साधारण ऑक्टोबरमध्ये त्यांच्या अटका सुरू झाल्या. साध्वी प्रज्ञा सिंग पासून ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णी हे सगळे नंतर मेजर उपाध्याय वगैरे पकडले गेले. आमच्या बाजूच्याच अंडा सेल मध्येच, पण बाजूच्या यार्डात होते. त्यांना पाहू शकायचो पण भेट नव्हती होऊ शकत. 26/11च्या हल्ल्यानंतर कसाबला पकडला होता. कसाबची चौकशी आणि सगळं झाल्यावर त्याला जेव्हा जेलमध्ये आणायचं ठरलं तेव्हा ते अख्खं यार्ड त्याच्यासाठी मोकळं करावं लागणार होतं. तिथे सगळे सोपस्कार आमच्या समोरच चालू होते. रोज पाहणी करायला यायचे. ITBPचे जवान त्याच्यासाठी 24 तास फिरत असायचे. मग त्या अंडा सेलमध्ये सुद्धा अशी खोली त्याच्यासाठी हवी शोध हे की आजूबाजूला तो भाग आहे सगळा, महालक्ष्मी, परळ वगैरे, तिथे टॉवर आहेत 20-40 मजली. मग तिथनं कुणी स्नायपरनी त्याला मारू नये. बरं, अशा प्रकारे कुठल्या खोलीत ठेवू शकतो. मग तो प्रत्येक तुरुंग अधिकारी त्या खोलीत जाऊन झोपून बघणार की इथून कुठली खिडकी दिसतीये का, जिथून असं ते बरेच दिवस. मग ती एक कुठली तरी खोली ठरली. मग त्यात त्याला आणून ठेवला. पण त्याला आणायचा म्हणून मग हे मालेगाववाल्यांना आमच्या यार्डात शिफ्ट केलं. तिथे आमची त्यांची प्रत्यक्ष भेट झाली पहिल्यांदा. मग जवळजवळ 1-1.5 वर्ष आम्ही एकत्रच होतो सगळे. बरं. पहिला परिचय कोणासोबत झाला? पहिला कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय यांच्यासोबत झाला. बाकी पण नंतर आमच्याच यार्डात आले हळूहळू सगळेच जण त्यातले. फक्त साध्वी प्रज्ञा सिंग भायखळ्याच्या महिला कारागृहात होत्या. त्यांची माझी कधी अशी भेट नाही प्रत्यक्ष झाली. आमचं कोर्ट जवळ असल्यामुळे लांबनं मी त्यांना पाहिलंय किंवा त्यांनी मला पाहिलं असं. मग कर्नल पुरोहितांबरोबर कधी गप्पा वगैरे? अगदी भरपूर. म्हणजे काय दुसरं आत कामच नसल्यामुळे त्यातनंच मला म्हणजे त्यांच्या सगळ्यांशीच अगदी मैत्रीपूर्ण संबंध होते, आजही आहेत आमचे. पण मग जे काही कळलं गप्पांमधून, नंतर त्यांचं चार्जशीट पण आलं लगेच. मला वाटतं 26/11च्या हल्ल्यात करकरे साहेब मारले गेले आणि मग KP रघुवंशींकडे ATSचा चार्ज दिला गेला. त्यांनी सूत्र हातात घेतली आणि मग 90व्या दिवशी त्यांनी चार्जशीट फाईल करून टाकलं. ते चार्जशीट पण मग मला वाचायला मिळालं आणि मग सगळं म्हणजे भयंकरच गोष्टी लक्षात आल्या. त्यातले काही जण माहिती अधिकाराचे कार्यकर्ते पण होते. त्यांनी माहिती अधिकारात बऱ्याच गोष्टी मागवल्या होत्या, त्याही मला मिळाल्या. उदाहरणार्थ यातलं एक सुधाकर चतुर्वेदी म्हणून एक जण आहे आरोपी. त्यांनी माहिती अधिकारात एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती विचारली होती. अमुक दिवशी 7 असनी इंडिया बुलचं विमान इथून भोपाळला गेलं मुंबईहून. त्याच्यात ATSच्या अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि एक वेगळं नाव आहे संग्राम सिंग. त्याला तिकडे नेला. त्याला ते गेले होते समीर कुलकर्णीला पकडायला. मग त्याच्या फोनवरून समीर कुलकर्णीला फोन करायला लावला, थांबायला लावलं तिथे. समीर कुलकर्णी थांबले. मग ह्यांनी जाऊन त्याला पण उचलून आणला. आता परत आणताना कसं 7 असनी विमान हे ऑलरेडी 7 होते, मग काय करायचं. मग ते समीर कुलकर्णीला ह्या विमानात घातला आणि त्यांच्यापैकी एक जण दुसऱ्या विमानाने आला. असं त्या बऱ्याच गोष्टी. आणि ह्या सगळ्याच्या नोंदी आहेत तिथे. त्यावेळेला तिथल्या वर्तमानपत्रात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी संग्राम सिंग नावाचा आरोपी पकडला अशा बातम्या कोणी येऊन गेल्या. संग्राम सिंग म्हणजे चतुर्वेदी होता. हा, तर अशा आणि माहिती अधिकारात आहे त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी, त्याही वाचायला मिळाल्या. मग हे सगळं डोक्यात चित्र स्पष्ट झालं काय आहे नेमकं. फक्त आतमध्ये असल्यामुळे थोडी बंधनं होती आणि काही दुवे लागत नव्हते. मग बाहेर आल्यानंतर सुधाकर चतुर्वेदींचे वकील पुनाळेकरच म्हणजे आजही आहेत. 17 वर्ष झाली ते अक्षरशः विनामूल्य त्याच्यासाठी चतुर्वेदींसाठी काम करतात. म्हणजे त्यांनी अशी कंडिशनल मदत नाही केली हिंदुत्ववाल्यांना कधी की माझा जायचा विमानाचा खर्च करा, चांगल्या हॉटेलमध्ये रूम बुक करा, मग मी तुमच्यासाठी येऊन न्यायालयात मोफत काम करीन, असं नाही. सगळं स्वखर्चाने. बरोबर. इव्हन चतुर्वेदींना 5 लाख रुपयाचा जामीन दिला कोर्टाने. त्यांची परिस्थिती नाही तेवढी घरची. जामीनदार आता तिकडचा जामीनदार उभा राहणं
तो इथे येणं, मग कोर्टाकडून ते व्हेरिफिकेशनला पुन्हा जाणं, या सगळ्या 2-3 महिने जाणार होते. एवढे दिवस त्यांना का आत राहावं लागावं म्हणून पुनाळेकर सरांनी पदरचे 5 लाख रुपये कोर्टात भरलेत आणि त्यांना सोडवलंय. आणि मग ती प्रोसेस पूर्ण झाल्यावर मिळाले त्यांना, पण इथपर्यंत त्यांनी मदत केलेली आहे हिंदुत्ववाद्यांना. कर्नल पुरोहित यांच्याबरोबर तुमच्या ज्या गप्पा व्हायच्या त्याच्यामध्ये अशी काही तुम्हाला माहिती मिळाली का जी तुम्हाला धक्कादायक वाटली? नाही, काय कर्नल पुरोहित आर्मीचा इंटेलिजन्स ऑफिसर, त्यामुळे बहुतेक त्यांच्या शिकवणुकीचाच तो भाग असावा की त्यांची केस किंवा त्यांचं काम याविषयी ते फार कोणाकडे बोलतच नसत. अच्छा. त्यामुळे आमच्या त्या अधिक मला जसं मला ट्रेकिंग आणि ह्याची आवड आहे त्यांनाही आहे, किंवा पक्षी निरीक्षणाची मला आवड आहे त्यांनाही आवड. मग आमच्या गप्पांचा 99% विषय तोच म्हणजे अवांतर गप्पा व्हायच्या. हा, फक्त चार्जशीट त्यांचं मला मिळाल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यातच स्पष्ट झाल्या. पण मग चार्जशीट मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल त्यांच्याकडे काही बोलणं केलं का किंवा चौकशी केली का, हे असं का तसं का? हो, तसं ते सांगायचे. मुळातच निर्दोष आहेत सगळे, त्यामुळे मग काय काय तर गमतीशीर गोष्टी अशा होत्या की त्यातल्या कित्येक लोकांनी अटक झाल्यानंतर पहिल्यांदा एकमेकांची तोंड पाहिलेली आहेत. अच्छा. म्हणजे एक विनोदी किस्सा आहे त्यातला. त्याच्यामध्ये 2 इंदूरचे आरोपी पकडले होते, म्हणजे ज्याच्यावर प्रत्यक्ष बॉम्ब ठेवल्याचा आरोप आहे रामजी कलसंग्रा, तो मिळाला नाही म्हणून त्याच्या भावाला पकडून आणला, शिवनारायण कलसंग्रा. आणि रामजीचा मित्र श्याम साहू याचं मोबाईलचं दुकान आहे आणि रामजीनी त्याच्याकडून सिम कार्ड आणि मोबाईल घेतलं होतं. आता ते व्यक्तिगत आणि म्हणजे अगदी उघड होतं, ते कायदेशीर सगळ्या हे फॉलो करून घेतलेलं. पण यांनी सिम कार्ड पुरवलं असा आरोप ठेवून या मित्राला पण उचललं. आता ते दोघं एकमेकांना ओळखत होते. डोंबिवलीतनं एक जगदीश म्हात्रे म्हणून आहे, त्याला अटक झाली होती. काळा चौकीच्या ऑफिसमध्ये, ही त्यांच्याकडनंच कळलेली कथा मोठी गमतीशीर, की काळा चौकीच्या ऑफिसमध्ये त्यांची अशी बाहेर एक पडवी आहे, जुनं हे ना ते. तर त्यांनी पडवीच्या 2 टोकांना हे 2 बसवले, श्याम साहू आणि शिवनारायण कलसंग्रा दोघं असे लांब, आणि मधोमध जगदीश म्हात्रेला बसवला. जगदीश म्हात्रेला वाटलं की माझ्यावर लक्ष ठेवायला हे 2 पोलीस बसलेत. त्या दोघांना वाटत होतं आम्ही एकमेकात काही बोलतो का किंवा खुणा करतो का, ह्याच्यावर लक्ष ठेवायला ह्याला पोलीस म्हणून मध्ये बसवला. असं म्हणून 7-8 तास तिघही शांत बसले होते, कुणीच कोणाशी काही बोललं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा कोर्टात नेलं आणि कोर्ट म्हणालं की बुरखे तुमचे वर करा, काळं कापड वर केल्यावर मग त्यांच्या लक्षात आले अरे आपण एका केसमध्ये सहआरोपी होत म्हणून. असं साधारण गमतीशीर आहे सगळं. या मला वाटतं ब्लास्ट प्रकरणामध्येच, म्हणजे गडकरीच्या ब्लास्ट प्रकरणामध्ये तुमची करकरेंनी सुद्धा चौकशी केली होती, तो प्रसंग जरा सांगा ना. करकरेंनी चौकशी केली होती आणि तेव्हा ते जॉईंट CP होते ATSचे. अच्छा. आणि आम्हाला भोईवाडा लॉकअपला ठेवलं होतं, तर ते चौकशी करायला म्हणून आले. आणि आता काही नव्हतंच कशाशी संबंध, त्यामुळे त्यांनाही माहिती होतं. पण तेव्हा ते म्हणून गेले किंवा आम्हाला अशा सूचना आहेत आबांकडून की भावे तुम्ही ब्राह्मण आहात तर तुमच्या वडिलांना पण ह्यात उचलायचं. अच्छा. आणि तुम्ही ब्राह्मण बाप बेट्यांनी मिळून इतर जातीच्या मुलांची डोकी भडकवली, बहुजन त्यांच्याकडून हे करून घेतलं, असं साधारण उभं करायचं हे चालू आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे तसं असं साधारण सूचना आहेत, पण आम्ही प्रॅक्टिकली हे शक्य नाही असं कळवलंय. आता काय होतंय बघू. पण साधारण ते त्या लाईननी चाललं होतं. पण नंतर तसं काही झालं नाही देवाच्या कृपेने. पण साधारण ती डोक्यात म्हणजे कुठल्याही गोष्टीला जातीय हे कसा देता येईल हे जर राजकारण्यांचा किडा असतो तो तेव्हाही वळवळला होता, पण ते पुढे काही झालं नाही त्याचं. असं तुम्ही अर्धा प्रसंग सांगितला, पुढचा प्रसंग सुद्धा सांगून टाका. फक्त तो सांगावा का इथे? सांगा, काही काय अडचण नाही. हे सांगितल्यावर मी करकरेंना विचारलं की त्यांना काय वाटतं ते सोडावं, तुम्हाला काय वाटतं ते सांगा ना. तुम्हाला योग्य वाटतं का मुळात हे? आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत, आम्ही कधी हे नाही बघितली जात कोणाची. माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, खरं तो दोष आहे स्वतःचा हे सांगणं चांगलं, पण तो पत्करून मी, माझी पत्नी ब्राह्मण नाही माहेरची,
आता मी तिची मुद्दाम जात सांगू इच्छित नाही इथे, हम्म. पण आम्ही व्यक्तिगत आयुष्यातही जात पाळली नाही, कधी पाळत नाही. हम्म. त्यामुळे आम्ही हिंदू आहोत. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय वाटतं? आता ते करकरे, ते ब्राह्मण, हे सगळं ते माझ्या बोलण्यात हे होतं. ते मला म्हणाले, नाही खरं सांगू का, माझा हिंदुत्वाशी आणि हिंदू धर्माशी संबंध कधीच संपलेला आहे. अच्छा. म्हणजे त्यांना त्यातनं काय सांगायचं होतं मला माहिती नाही, पण आता त्यांनी धर्म सोडला का काय, जरा संशोधनाचा विषय आहे खरं तर. बरोबर. पण त्यांनी स्क्रिप्ट तुम्हाला सांगितलेली, आम्हाला अशी स्क्रिप्ट आलेली आणि याच्यावर आम्ही काम करतोय अशा प्रकारे. हो हो, त्यांनी हेही सांगितलं अर्थात की हे प्रॅक्टिकली शक्य नाही असं आम्ही वर सांगितले. काय होईल माहिती नाही. म्हणजे मुद्दा एवढाच की ह्याचा अर्थ IPS अधिकारी स्पष्ट ह्यातनं उघड सांगत होता की आमच्या हातात काहीच नसतं. बरोबर. हे मग मालेगाव ब्लास्टशी संबंधित जे आरोपी होते त्यांच्याबरोबर तुमची जी चर्चा, गाठभेट आणि एकूणच तुम्ही त्या विषयाचा तुरुंगामध्ये जो अभ्यास केला त्याच्या आधारावर तुम्ही हे पुस्तक लिहिलं. हो, मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात. आणि याचं प्रकाशन कधी झालं? याचं प्रकाशन 1 सप्टेंबर 2013. अच्छा. पुण्यात प्रकाशन झालं होतं. आणि एक धक्कादायक गोष्ट अशी घडली त्यानंतर की 11 सप्टेंबरला यातलं एक प्रकरण नावाकाळनी छापलं जसंच्या तसं. त्या दिवशी मी माझ्या वकिलांसोबत अलिबागच्या कोर्टात गेलो होतो तिथल्या काही कामांसाठी, त्यांच्या सोबत म्हणून. तर पनवेलला एक आश्रम आहे सनातनचा, तिथे काही लोक आली मला शोधत आणि ते म्हणायला लागले, आम्ही पुणे क्राईम मधून आलो, दाभोळकर हत्येचा तपास करतोय, विक्रम भावेला घ्यायला आलो चौकशीसाठी. मी तिथे नव्हतो. तिथल्या CCTV ते आले. आमच्या जे मेन गेट आहे तिथे जे कार्यकर्ते साधक बसतात नोंदी करायला येणाऱ्या जाणाऱ्यांच्या, त्यांनी विचारलं त्यांना, तुमचं पोलीस आहात मान्य आहे, आमचा काही आक्षेप नाही, पण आय कार्ड वगैरे दाखवाल का? तर त्यांनी वेपन काढून दाखवलं, हेच आमचं आय कार्ड. नावं पण घाणेरडी सांगितली, खरी सांगितली नाही. मग ती सांगू नये अशी नावं सांगितली त्यांनी, आडनावं स्वतःची. पण आमच्या लोकांनी त्यातल्या 1-2 फोटो काढले, CCTV ते आले. मी तिथे नाही कळल्यावर ते निघून गेले. मग आमच्या लोकांनी पटापट तक्रारी केल्या, पुनाळेकर साहेबांनी पण तक्रारी केल्या पटापट की काहीतरी गंभीर चालू आहे म्हणून. आणि ते पटापट फॅक्स वगैरे गेल्यामुळे ते थांबलं. तर तिथे ज्या गाडीतनं ते आले होते ना, त्या गाडीचा नंबर नोंद करून घेतला आणि इंटरनेटवर सर्च केलं, तर ती गाडी राजन घुले नावाच्या ATSच्या अधिकाऱ्याची असल्याचं निष्पन्न झालं. आणि ते तिथे आले त्याच्या 2 दिवस आधी ती चोरीला गेल्याचं रेकॉर्ड तयार करण्यात आलं होतं. आणि गंमत म्हणजे अशा या कालावधीत तुमची गाडी वापरली गेली होती का, ही गाडी तुमच्या नावावर होती ना, या सगळ्याबद्दल मालेगाव प्रकरणात हल्लीच 2 महिन्यापूर्वी हेच राजन घुले साक्ष द्यायला आले तपास अधिकारी म्हणून. तेव्हा उलट तपासणीत या सगळ्या गोष्टी मान्य केल्यात त्यांनी. ती गाडी माझ्या नावावर होती, चोरीला गेल्याचं रेकॉर्ड बनवलं होतं, हा विक्रम भावेला अटक करायला गेली होती माणसं, हे मान्य केलंय त्यांनी सगळं. आणि राकेश मारी यांनी त्याच्या इंडियन एक्सप्रेसला एका दिलेल्या मुलाखतीत हे मान्य केलंय की आम्ही पोचलोच होतो सनातनच्या आश्रमापर्यंत, माणसाला उचलणार होतो पण ते फिसकटलं जरा काही कारणाने. हे तेव्हाच विक्रम भावेला उचलायचा, आधीच्या केस मधनं सुटून आला होता, विक्रम भावेला उचलायचा. आणि म्हणजे दुसरी कहाणी त्यातली ही आहे की काय म्हणतो आपण, नागोरी आणि खंडेलवाल ही 2 तरुण पकडले होते त्या काळात. मला वाटतं मुंब्रा पोलीस स्टेशनला त्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून एक वेपन जमा झालं होतं, जप्त केलं होतं, ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवलं. तर त्याच पिस्तुलातनं दाभोळकरांची हत्या झाल्याचं तो रिपोर्ट आहे, बॅलिस्टिक रिपोर्ट. आता त्यांना पुण्याला नेलं. पुण्याला ACP भामरे म्हणून होते पुणे क्राईमचे. त्यांचं पुण्या न्यायालयासमोरचं शपथेवर दिलेलं पत्र आहे की यांच्याकडून जमा झालेल्या वेपनमधून हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय, यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत, यांचाच हत्येशी संबंध असल्याचे. त्यांना एकदा कोर्टापुढे उभं केल्यानंतर त्यांनी न्यायालयाला सांगितलं की आम्ही गुन्हा कबूल करावा म्हणून आम्हाला प्रत्येकी 25 लाख रुपयाची ऑफर देण्यात आलेली आहे, पण आमचा या गोष्टीशी काही संबंध नाही. या बातम्या वाजल्या जोरदार. कोर्टाच्या रेकॉर्डला अशा गोष्टी येत नाहीत कधी, पण दुसऱ्या दिवशी त्या बातम्या वाजल्या. त्याच्या पुढच्या तारखेला
ते साहजिक होतं अर्थात, की त्यांनी सांगितलं नाही ते आम्ही जरा गैरसमजातनं बोललो म्हणून. पण त्यांनी स्टेटमेंट मागे फिरवलं. हा, पण त्यांनी हे सांगितलं होतं की आम्हाला 25 लाख रुपये प्रत्येकी देऊ करतायत, आम्ही गुन्हा मान्य करावा म्हणून. त्याच्यानंतर घडलेल्या या गोष्टी होत्या. अच्छा. ते येणं मला शोधत, किंवा राकेश मारी यांनी दिलेली एक मुलाखत, किंवा लेट मी से द ट्रूथ नावाचं त्याचं एक पुस्तक आहे, त्यातही त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की आम्ही पोचलोच होतो पण ते जरा फिसकटले. काही काळ गेल्यानंतर जे काही सर्कमस्टन्सेस समोर आले त्याच्यावरून आज माझ्या हे लक्षात येतंय की त्यावेळेला ह्याच राकेश मारे याचा हा प्लॅन झाला होता की विक्रम भावे नुकताच सुटून आलेला होता, त्यामुळे रेकॉर्ड होतं, विक्रम भावेला उचलायचा. आणि यात झालं असं की नागोरी आणि खंडेलवालला असं वाटलं की त्यांनी गुन्हा कबूल करावा म्हणून ते प्रेशराईज करतायत त्यांना, किंवा आमिष देत आहेत. ते आता माझ्या लक्षात आलं ह्या बऱ्याच गोष्टी घडल्यानंतर की त्या दोघांना त्यांनी खून केला हे मान्य करायला लावत नव्हते, त्यांचा गैरसमज झाला होता तो. ऍक्च्युली तिथे मी असणार होतो आणि ते माफीचे साक्षीदार होणार होते की विक्रम भावेला आम्ही हत्यार दिलं या कामासाठी, दाभोळकर हत्येसाठी. हा, असा तो साधारण प्लॅन होता. तो फसला म्हणून मी देवाच्या कृपेने हा जिवंत आहे, नाही तर आतापर्यंत विक्रम भावे फासावर लटकला पण असता. या लायकीची माणसं आहेत ही. आणि आज हा ढुंगणाला पाय लावून जर्मनीत जाऊन बसलाय राकेश मारिया. अच्छा, म्हणजे भारतात नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो. दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये विक्रम भावे यांना नंतर कसं गोवण्यात आलं आणि या प्रकरणामध्ये नेमकं त्यांनी काय भोगलं हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहू. पहिल्या पार्टमध्ये इथेच थांबूया. दुसऱ्या पार्टची वाट पहा आणि तो भाग नक्की पहा. नमस्कार.